न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहर व परिसरातील वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम कराड येथील लिंगायत मठात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला प्राध्यापक प्रमोद देशमाने, प्राध्यापक वनिता भादुले, प्राध्यापक अभिजित दळवी, प्राध्यापक हेमंत शेटे, प्राध्यापक सीमा पाटील, प्राध्यापक अशोक सदावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय तारेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अर्चना मुंडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू खलेबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र भादुले, विजय भागवत, दिलीप मेत्रे, अमर मुंडेकर, उल्हास बेंद्रे, सुजित मेत्रे, सतीश बेडके, दीपक दळवी, धोंडीराम मुंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात समाज बांधव, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. स्वागतम, सुस्वागतम. आज आपण येथे कराडमधले नामांकित सर्व प्राध्यापक वर्ग मॅडम सगळे बोलले आहेत. आपण येथे 10वी आणि 12वी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करत आहोत. त्यानिमित्त आपण असे सगळे नामांकित बोलले, तर यांच्या सगळ्यांचे तुम्हाला सुविचार थोडक्यात ऐकायचे सगळ्यांचं. आणि कसं असतं, आता माझी मुलगा तो 10वीत पुढे गेले. आता पहिल्यांदा 10वीला गेले की आईचं वडिलाचं टेन्शन असतं, 9वीत असतं, मोबाईल बाजूला ठेव, मोबाईल बघू नकोस. आपण जेवढं सांगेल त्यांना मोबाईल बघू नको, तितक्या तितकीनं मोबाईल मुलं बघत असतात. त्यामुळे त्यांना मोबाईल बघत जवळ ठेवा, लांब ठेवा, तर ते ऐकत नाही. त्यांना जेवढं काही बोलेल तेवढं चांगलं असते. आणि 12वी नंतरही तसे असते. त्यामुळे मुलांना शक्यतो प्राध्यापक असतात का नाही, मग ते सोनाराने कान टोचावं, तसं त्यांचेच ऐकतात. ते आई वडिलांचं ऐकत नाही. आपण जेवढं सांगायचं समजून तेवढं आपलं ऐकत नाही. त्यानंतर आता आपल्याला 10वी नंतर काय करायचं आहे, मस्त आर्ट आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, BEd आहे, DEd आहे, इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमा आहे, डिग्री आहे, B फार्मा आहे, D फार्मा आहे. आता आपण कुठल्या क्षेत्रात जायचं, आपलं पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. 12 नंतर तुम्ही काय करणार, 10वी नंतर डिप्लोमा घेणार का, 12 नंतर तुम्ही डिप्लोमा डिग्री करणार, तर B फार्मा करणार, D फार्मा करणार, MCA, BCA, MCA, MBA, कुठल्या क्षेत्रात काय करायचं आपण आणि ते पुढे जाणार आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही 10वी झाला, 10वी मध्ये अभ्यास केला, 12वी मध्ये अभ्यास केला. पहिला असायचं अभ्यासाचं टार्गेट, अभ्यास झाला, मार्क्स चांगले मिळवले, पण सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न एकच आहे, पुढे काय करायचं. आता पुढे काय करायचं यासाठी मी जे काय क्रमवार सांगणार आहे 3-4 गोष्टी ते व्यवस्थित आहे, कारण त्याच्यावर त्या बेसिसवरच तुम्हाला ऍडमिशन कुठे घ्यायचं आहे हे कळवलं आहे. पहिलं जो फोकस करायचा आहे ते म्हणजे तुम्हाला आवडतंय काय, तुमची आवड काय आहे हे पहिला शोधा. तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे हे पहिलं तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे. मित्र म्हणतोय म्हणून त्या कोर्सला जायचं आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे, आम्ही मान्यवर सांगतोय म्हणून त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, वडील म्हणतात म्हणून, पालक म्हणतात म्हणून त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, असं करू नका. पालकांना पण मी विनंती करतोय की त्याला फोर्स करू नका. त्याची आवड काय हे पहिला जाणून घ्या. जर आवड असेल तर नक्कीच प्रगती. द न्यूज लाईन, अचूक वेधक.